स्टुडंट्स, माझे नाव आशुतोष देवरे. आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून जी सी प्रोग्रामिंगची सिरीज चालू केली आहे त्यामधला माझा टॉपिक आहे प्राईम नंबर्स. प्राईम नंबर्स. सो प्राईम नंबर म्हणजे काय असतं ते तुम्हाला मी सांगणार आहे. प्राईम नंबर म्हणजे एक नंबर जो फक्त कम्प्लीट डिव्हिजिबल असतो 1 आणि स्वतःने, त्याला म्हणतात प्राईम नंबर्स. तर आपण बघणार आहोत त्याचा सी मध्ये प्रोग्राम. तर पहिले आपण प्रोग्राम पासून स्टार्ट करू. तर आता आपण बघणार आहोत प्राईम नंबरचा प्रोग्राम. तर प्राईम नंबरचा प्रोग्राम आपण हेडर पेज पासून चालू करू, जे की राहील हॅशटॅग include studio.h. हेडर फाइल्स आपण का घेतो, कारण की इनपुट आउटपुट रीड करण्यासाठी. त्यानंतर आपण घेऊ एक युजर डिपेंड फंक्शन, जे की राहील इंट प्राईम. त्यामध्ये आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर करू इंट एन. आणि प्राईम नंबर चेक करण्यासाठी आपण एक लूप घेऊ, जे की राहील फॉर इंट आय इज इक्वल टू 2 पासून का घेतलं, कारण की जे प्राईम नंबर जे असतात ते कम्प्लीट डिव्हिजिबल असतात 1 आणि स्वतःपासून. तर 1 घेण्यात काही अर्थ नाही, त्यापासून आपण 2 पासून स्टार्ट करू. नंतर एक घेऊ कंडिशन आर एन डिवाइड बाय 2, म्हणजे आपलं जे लूप राहील तर ते झाले एन डिवाइड बाय 2. एन म्हणजे कोणते, जे आपण वरती एक स्पेसिफिक नंबर घेतलेला आहे, म्हणजे जर समजा आपण 8 घेतलेला आहे तर 8 डिवाइड बाय 2 ते झाले 4. तर तो आपला जो लूप आहे तो 2 पासून 4 पर्यंत चालेल. तर आय प्लस प्लस म्हणजे आयने इन्क्रीमेंट करू. नंतर घेऊ कंडिशन इफ एन मोड आय इज इक्वल टू 0. ही कंडिशन आपण का घेतली, कारण की जर एन समजा एक फॉर एक्झाम्पल एनची व्हॅल्यू जर आहे 9 आणि आपण इथं लूप मध्ये काय आली 2 आहे ना, आय कुठून स्टार्ट होते 2 पासून, तर एन मोड 2 याचा रिमाइंडर काय आला 1, म्हणजे ही कंडिशन फॉल्स आहे. जर मग आयची व्हॅल्यू परत लूप मध्ये गेली, ती काय झाली 3 झाली, एन मॉड 3 रिमाइंडर आला 0, म्हणजे ही कंडिशन ट्रू. तर कंडिशन ट्रू इंडिकेट केव्हा होते, जेव्हा आपण रिटर्न 0 लिहितो. रिटर्न 0 आपण काय लिहितो, जेव्हा कंडिशन टर्मिनेट झालेली, म्हणजे इथे लिहू रिटर्न 0. त्यानंतर हा लूप बंद करू, इफची कंडिशन इथं स्टॉप झाली. नंतर ती बाहेर आल्यावर जर ही कंडिशन फॉल्स असेल तर इथे आपण लिहू रिटर्न 1. ओके. त्यानंतर आपण एक मेन कंडिशन लिहू, आपले जे स्पेसिफिक जो नंबर आहे तो प्रिंट करायला, जे की राहील इंट मेन. कर्ली ब्रेसेस देणं महत्वाची, कारण की जे फंक्शन असतं त्यामध्ये आपण कोणती व्हॅल्यू कॉल करू शकतो. त्यानंतर एक व्हेरिएबल डिक्लेअर करू, एक नंबर घेऊ. त्यासाठी आपल्याला एक व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागेल इंट नम इज इक्वल टू 29. आपण हा एक नंबर डिक्लेअर केला. त्यानंतर आपण हा नंबर प्राईम आहे का नाही त्यासाठी आपण इथं वरती कंडिशन लिहिली होती का फंक्शन मध्ये, त्या फंक्शनला कॉल करू. ते कसं करू की इफ प्राईम नंतर इथं आपल्याला कोणता नंबर कॉल करायचा आहे 29 ला आपण कोणते व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे नम. प्राईम नम म्हणजे जर हा 29 जर प्राईम नंबर असेल, जर या कंटिन्युअस म्हणजे हा 29 जर येईल तो या लूप मध्ये जाऊन पूर्ण कंडिशन जर ट्रू असेल तर इथं आपण काय प्रिंट करू, प्रिंट एफ इट इज ए प्राईम नंबर. नंतर एल्स परत एल्स मध्ये काही, आता इफ मध्ये आपण कंडिशन लिहिली की इट इज ए प्राईम नंबर, तर एल्स मध्ये काही प्रिंट एफ इट इज नॉट प्राईम नंबर. क्लोज. तर तुम्ही या प्रोग्रामची प्रॅक्टिस करा, तर हा प्रोग्राम
बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये विचारला जातो. थँक्यू.